महानगरपालिका सिंहगड क्षेत्रीय कार्यालयामार्फत सर्व रहिवाशांना विनंती करण्यात येते की खडकवासला धरणातून निसर्ग सुरू असून बाधित कुटुंबांकरिता पुणे महानगरपालिकेकडून बॅडमिंटन हॉल येथे तात्पुरती रहिवासी सोय करण्यात आलेली आहे। तरी ज्या कुठल्या कुटुंबांना स्थलांतर व्हायचे असेल त्यांनी त्वरित मदत कक्षाशी संपर्क साधावा ही नम्र विनंती। पुणे महानगरपालिका सिंहगड क्षेत्रीय कार्यालयामार्फत एकतानगरी येथील सर्व रहिवाशांना विनंती करण्यात येते की खडकवासला धरणातून 35,750 क्युसेस विसर्ग सुरू असून बाधित कुटुंबांकरिता पुणे महानगरपालिकेकडून बॅडमिंटन हॉल मागील 2 दिवस पुण्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। आपण इकडे बघू शकतो, माझ्या मागे मुळामुठाची नदी आहे, ते दुतडी भरून वाहत आहे, त्यांचं पात्र मुळामुठाने सोडलेलं आहे। तिकडे आपण समोर पाहू शकता मेट्रो स्टेशन आहे आणि इकडे नदी पात्रात अक्षरशः पाणी शिरलेलं आहे। खडकवासला धरण असेल, टेमघर धरण असेल, मुळशी धरण असेल 100% भरलं असल्याने जिल्हा प्रशासनाने पाणी सोडण्यात पाण्याचा विसर्ग धरणातून करण्यात आलेला आहे। मात्र नदी पात्रातले जे वस्ती आहेत तिकडं मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं असल्यामुळे पुणे महानगरपालिका असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल त्यांनी तिथल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात त्यांना आलेलं आहे। आणि आपण पाहू शकतो नदी जी आहे ते दुतडी भरून वाहत आहे। पुणे पोलीस कमिशनर असतील किंवा पुणे कलेक्टर असेल त्यांनी नागरिकांना जर आवश्यकता नसेल तर घरातून बाहेर पडू नका असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे जिल्हा प्रशासनाकडून। तरी सुद्धा आपण इकडे बघू शकतो नागरिक जे आहे ते पूर बघण्यासाठी इकडे कॉर्पोरेशन जे आहे पुणे महानगरपालिकेच्या समोरचं पूल तिकडे गर्दी आपण पाहू शकतो की नागरिक तिकडे पाऊस बघण्यासाठी किंवा पूर बघण्यासाठी इकडे गर्दी करण्यात आलेली आहे। जिल्हा प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल त्यांनी वारंवार सांगून सुद्धा नागरिक जे आहे ते पुलावर येऊन गर्दी करत आहेत। नागरिकांनी अति आवश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडावं असं आवाहन पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे। आता 5:30ची वेळ झालेली आहे, पावसाने जरा विश्रांती घेतलेली आहे, गणपती जवळ आलेले आहेत आणि जे ढोल तासाची जी प्रॅक्टिस होती नदी काठेला तिथपर्यंत जे मंडप आहे त्यांचं ढोल पथकांचं मंडप देखील जे आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे। जे मुळामुठाची नदी आहे ती अक्षरशः दुतडी भरून वाहत आहेत। सिंहगड रोडची एकता सोसायटी असेल किंवा इतर नदीकाठची जी वस्ती आहे तिकडनं नागरिकांना जी आहे पुणे महानगरपालिकेकडून सुरक्षित ज्या ठिकाणी आहे तिकडनं हलवण्यात आलेलं आहे। तुमच्या तिकडे पुराची काय परिस्थिती आहे, पावसाची काय परिस्थिती आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा न्यूज नेटवर्क 360। जर फॉलो केले नसेल इंस्टाग्रामवर तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।